पोरे तुला तुझी ओळख सांगतो बघ. शील सत्य प्रियता शस्त्र प्रयोग. प्रत्येक शब्दामध्ये ताकद आहे बघ. प्रत्येक शब्दामध्ये परिवर्तनाची आग आहे बघ माझ्या लेकी. शील सत्य प्रियता शस्त्र प्रयोग. शील सत्य प्रियता शस्त्र प्रयोग. स्वराज्य स्वप्न, विजयकांक्षा, विजय लक्षण, विजय वर्धिनी, विजयांना बळ देणारी प्रेरिका, वाक चातुर्य गांभीर्य दक्षता, मनोधैर्य निर्भयता, कुलकन्या कुले धन्या महितान्वया जगदंबा आदिशक्ती राष्ट्रमाता. आव जिजाऊ म्हणजे तू आहेस पोरी. आव जिजाऊ म्हणजे तू आहेस बघ. छत्रपती शिवाजी राजांना जन्म देणारी ती माझी माऊली म्हणजे तू आहे बघ. तुझ्या नजरेमध्ये मी माझी आव जिजाऊ बघतो बघ. ए पोरी माझ्या नजरेमध्ये मी माझी आव जिजाऊ बघतो. आणि आजपासून तुझ्या काळजावरती तुझी ओळख लिहून घ्यायची आहे बघ तुला. तू आव जिजाऊ आहेस बघ पोरी. अजून पुढे जाऊन सांगतो बघ तू कोण आहेस. आज खऱ्या अर्थानं तुम्हाला तुमची ओळख झाली पाहिजे. येणाऱ्या 1 तासामध्ये तुम्हाला तुमची ओळख करून देतो पोरी. ऐक गा तुला दुसरी ओळख करून देतो बघ पोरी. पुण्याच्या रस्त्यावरून एक माता चालत होती बघ. पुण्याच्या रस्त्यावरून एक माता चालत होती बघ. हातामध्ये एक पिशवी होती बघ. हातामध्ये एक पिशवी होती बघ. पिशवीमध्ये एक लुगडं. पोरीनो ऐका ग. हातामध्ये एक पिशवी, पिशवीमध्ये एक लुगडं. आणि 150 वर्षापूर्वी ती माता पुण्याच्या रस्त्यावरून चालत होती बघ. आणि समाजाला, या कर्मठ समाजाला ते मान्य नव्हतं. एखाद्या स्त्रीनं घराच्या बाहेर पडायचं आणि समाजाचं प्रबोधन करायचं, परिवर्तन करायचं. त्या समाजाला ते मान्य नव्हतं बघ. पोरी मग तिच्या अंगावरती शेण फेकलं जायचं बघ. तिच्या अंगावरती शेण फेकलं जायचं. तिच्या अंगावरती चिखल फेकला जायचा. दगडांचा मारा केला जायचा. पोरीनं सगळं काय ती सहन करायची बघ. तिच्या अंगावरती शेण फेकलं जायचं, चिखल फेकला जायचा, दगडांचा मारा केला जायचा. सगळं काय ती सहन करायची. चालत राहायची. तिनं आपलं पाऊल थांबवलं नाही. तिनं आपलं पाऊल थांबवलं नाही. एका पडक्या वाड्यामध्ये जायची. पडक्या वाड्यामध्ये गेल्यानंतर शेणाने माखलेलं लुगडं दूर करायचे. पिशवीतलं लुगडं अंगावरती चढवायची. आणि समोर बसलेल्या 8-10 लेकींना ती माझी सावित्री आई ज्ञान देण्याचं काम करायची. म्हणून आज या देशामध्ये लाखो सावित्री आई तयार झाल्या. आणि अशा ताट मानानं बसल्या बघ. ताट मानानं बसल्या. पोरी तुला अजून सांगतो बघ. ती सावित्री आई म्हणजे तू आहेस. त्या सावित्री आईच्या खांद्याला खांदा लावून काम करणारी ती माझी फातिमा शेख. ती फातिमा आई म्हणजे तू आहेस पोरी. तू आहेस पोरी. ही तुझी खरी ओळख आहे का? पोरी ही तुझी खरी ओळख आहे. हिंदू कहो तो मैं नहीं, मुसलमान भी नहीं, पंचतत्व का पुतला गैबी खेल माही, जाति न पूछो साधु की पूछ लीजिए ज्ञान, मोल करो तलवार का पडी रहन दो म्यान. जाती पातीच्या पलीकडे जाऊन ज्यांनी या राष्ट्रासाठी, देशासाठी काम केलं ना, ती सगळी व्यक्तिमत्व तुमच्या अंतरंगामध्ये आहेत पोरीनो. या शाळेच्या 4 भिंतीने आम्हाला तेच शिकवलं. हिंदू, मुसलमान, महार, मांग, सांबार, मराठा, जैन आम्हाला नाही शिकवला. तर या शाळेच्या भिंतीने आम्हाला एक माणूस घडवलाय, माणूस शिकवलाय. तो माणूस आज तुमच्या मधला जागा करणार आहे. पोरी ऐक पोरी तुला अजून एक ओळख करून देतो बघ. खूप महत्वाची ओळख आहे बघ. हे बघ तुझ्या अंगामधलं कर्तृत्व, तुझ्या अंगामध्ये रक्त कोणाचं आहे. तू एवढी स्वस्त नाहीस ग. कोणी पण यावं प्रेमाच्या जाळ्यामध्ये तुला फसवावं आणि तुला घेऊन जावं, तुझ्या शरीराचा उपभोग घ्यावा. एवढी स्वस्त नाहीस पोरी. तू आव जिजाऊ आहेस. तू माझी सावित्री आई आहेस. तू माझी फातिमा ताई आहेस. आणि पोरी तुला अजून एक ओळख करून देतो बघ. 5 लाखाचं सैन्य घेऊन औरंगजेब चालून आला बघ. 5 लाखाचं सैन्य घेऊन औरंगजेब चालून आला बघ या स्वराज्यावरती. छत्रपती शिवाजी राजे निघून गेलेले होते. संभाजी राजांचं बलिदान झालं होतं. राजाराम महाराज हे निघून गेले होते. आणि औरंगजेबाला वाटलं आता हे स्वराज्य माझं आहे, हे स्वराज्य माझं आहे. औरंगजेबाला वाटलं आता हे स्वराज्य माझं आहे. पण नाही पोरीनं, नाही. एक रणचंडिका उठली, हातामध्ये तलवार घेतले आणि स्वराज्य घ्यायला आलेल्या शत्रूला औरंगजेबाला शेवटचा श्वास याच मातीत सोडायला लावला. तिचं नाव तारा राणी आहे. ते तारा राणी म्हणजे माझ्या पोरी. पोरी
ते तारा राणी म्हणजे तू आहेस माझ्या पोरी, ते तारा राणी म्हणजे तू आहेस माझ्या पोरी. ही तुझी खरी ओळख आहे. तू तू कल्पना चावला आहेस पोरी, तू हिमा दास आहेस पोरी, तू गीता फुगाट आहेस पोरी. ए पोरी, तू पीटी उषा आहेस पोरी. तू एक वाघीण आहेस पोरी. एका वाघानं म्हणजे तुझ्या बापानं जन्म दिलेली ती एक वाघीण म्हणजे तू आहेस पोरी. ही तुझी ओळख आहे बघ. आजपासून तू तुझी ओळख विसरायची नाही ग माझ्या लेकी. तू 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 चारित्र्याची खाण आहे, तू आमचा अभिमान आहे, तू आमचा स्वाभिमान आहे. तुझ्यामुळं आम्ही घडलोय बघ. छत्रपती शिवाजी राजा, माझे सावरकर असोत, माझे टिळक आगरकर असोत, अरे कोणी असो मातानो, माझ्या लेकीनो, तुमच्यामुळं आम्ही घडलोय. ही तुझी खरी ओळख आहे. तू आमची शक्ती आहेस, तू आमचं स्फूर्तितान आहेस. आणि हे पोरा, हे बघ, बापा एवढी उंची झाली आणि बापाचं चप्पल आपल्याला बसायला लागलं म्हणजे आपल्याला बाप कळाला असं होत नाही रे पोरा. बापाच्या वेदना, बापा एवढी उंची झाली म्हणून आपल्याला कधीच कळत नसतात. पोरा, बापाने एक तुला नाव दिलंय बघ, त्या नावाला घेऊन तू जगतोयस बघ. तुझ्या नावापुढं बापाचं नाव आहे बघ. त्याच्या पलीकडची तुला ओळख एका मिनिटामध्ये करून देतो बघ. कोण आहेस तू? 5वीला आहेस, 6वीला आहेस, 7वीला आहे, 8वीला आहे, 10वीला आहेस, 12वीला आहेस. तुझं वय आहे 10, 12, 15, 16, 18. ऐक रे पोरा, 12 वर्षाचं पोरग जालियनवाला बागेमध्ये जातं. लेकिन ऐका, आजपासून बदल झाला पाहिजे तुमच्यामध्ये. 12 वर्षाचा पोरग जालियनवाला बागेमध्ये जातं. इंग्रजांनी गोळीबार केलेला असतो, रक्ताच्या थारोळ्यामध्ये माझा भारतीय पडलेला असतो. त्यावेळेला 12 वर्षाचं पोरग पळत पळत जातं, रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आपल्या भारतीयांना बघतं, आणि रक्तानं माखलेली मूठभर माती हातामध्ये घेतं आणि पळत पळत घरी येतं. पळत पळत घरी येतं. घरी ज्या वेळेला येतं त्यावेळेला त्याची आई विचारते, बेटे क्या है तेरे हाथ में, बेटे बेटे क्या है तेरे हाथ में, तेरे हाथ में क्या है. त्यावेळेला ते पोरग आपल्या हातातली माती दाखवत आपल्या आईला म्हणतो, माँ इस मुट्ठी में मिट्टी है, मेरे भारतीयों के खून से रंगी हुई ये मिट्टी है, अंग्रेजों ने गोलीबार किया माँ, वहाँ की मिट्टी लेकर मैं आया हूँ माँ, और इस मिट्टी का मैं बदला लूंगा, अंग्रेजों के खिलाफ मैं लढूंगा माँ. आणि तेच 12 वर्षाचं पोरग वयाच्या 23व्या वर्षी इन्क्लाब जिंदाबादचा नारा देत फासावरती जातं, ज्याचं नाव भगतसिंग आहे. आणि तो भगतसिंग म्हणजे तू आहेस पोरा. ही तुझी खरी ओळख आहे बघ. उठायचं बघ. एवढा स्वस्त नाही रे तुझं आयुष्य. मोबाईलच्या विळख्यामध्ये अडकून पडायचं नको. ते अश्लील चित्र आणि फोटो बघायचे, यासाठी तुझं आयुष्य काय पोरा. हातामध्ये तुझ्या दारूचा ग्लास कसा येतो रे, हातामध्ये तुझ्या सिगारेट कसा येतं रे. पोरा, नाही 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 नाही, याच्यासाठी तुझं आयुष्य नाही बघ. तुझा बाप म्हणजे एक वाघ आहे आणि एका वाघाने एका वाघाला जन्म दिलाय आणि आयुष्यभर शेवटपर्यंत वाघासारखीच डरकाळी बोटली पाहिजे. हा तू आहेस, तू वाघ आहेस या देशाचा, या महाराष्ट्राचा. हे बघ पोरा, तुला दुसरी ओळख करून देतो बघ, खरी ओळख करून देतो बघ. अरे काय असतं आपलं कर्तव्य, काय असते आपली निष्ठा, काय आहे अंगामधलं रक्त. हे बघ तुला ओळख करून देतो बघ. 1999ला कारगिल युद्ध सुरू झालं पोरा. 1999ला कारगिल युद्ध सुरू झालं बघ. आणि सुट्टीला आलेला जवान युद्धभूमीकडे पळू लागला. पाकिस्ताननं अचानक आमच्यावरती हमला केला. आदेश सुटले. सुट्टीला गेलेला जवान युद्धभूमीकडे लवकरात लवकर या, आदेश सुटले. आणि एक जवान युद्धभूमीकडे पळत होता. पोरांनो ऐका रे, एक जवान युद्धभूमीकडे पळत होता. आणि त्यावेळेला त्याची आई त्याच्या समोर आली. आई समोर आली आणि आईनं आपल्या मुलाला कडकडून मिठी मारली. आणि आपली आई आपल्या लेकराला म्हणते, बेटे मुझे मालूम है जंग शुरू हो गई है बेटे, तुम्हें तो जाना होगा, जंग शुरू हो गई है, पाकिस्तान ने हमारे ऊपर हमला किया है, जंग शुरू हो गई है, तुम्हें तो जाना होगा बेटे. लेकिन बेटे जैसे ही जंग खत्म हो जाएगी बेटे, तुम घर जरूर वापस आना बेटे. जैसे ही जंग खत्म हो जाएगी तुम घर जरूर वापस आना बेटे.
क्योंकि एक माँ तुम्हारा इंतज़ार कर रही है बेटे, घर में एक माँ तुम्हारा इंतज़ार कर रही है बेटे, एक माँ तुम्हारा इंतज़ार कर रही है. त्यावेळेला ते पोरग, त्यावेळेला ते पोरग, त्यावेळेला ते पोरग आपल्या आईला मिठीमध्ये घेत, आपल्या आईच्या डोळ्यातले अश्रू पुसत, आणि ते पोरग आपल्या आईला म्हणत, माँ जरूर घर वापस आऊंगा माँ, माँ जरूर घर वापस आऊंगा माँ, एक तो इस देश का तिरंगा लहरा कर आऊंगा या उसी तिरंगा में लपेट कर आऊंगा, लेकिन घर जरूर आऊंगा माँ, घर जरूर वापस आऊंगा. हे पोरानो, कारगिल युद्धातलं दुसरं बलिदान कॅप्टन विक्रम बत्रा. कॅप्टन विक्रम बत्रा म्हणजे तू आहेस पोरा. याची तुला जाणीव असू दे. पोरानो, ही तुमची खरी ओळख आहे रे.